मग हा इदम मूळ वस्तुता कुणाचा आहे? अधिष्ठानाचा आहे की नाही? मग अधिष्ठानाचा जर आहे अर्थात तो वस्तुता कोण पाहिजे? धर्मी. आणि त्याच्यावर प्रतीत होणारे सर्प भूरेषा वगैरे हे धर्म. मग अयम सर्प इत्यादी व्यवहारामध्ये धर्मी रूपाने कोण भासायला पाहिजे? इदंता. आणि धर्मरूपाने कोण भासायला पाहिजे? सर्प इत्यादी. पण असं होतं का? होत नाही. असं का घडतं? तर रज्जूच्या आश्रयाने असणारी जी अविद्या, ती अविद्या त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाला उत्पन्न करते. आणि नुसत्या सर्पालाच उत्पन्न करत नाही तर धर्मधर्मी भाव जो आहे त्याला विपरीत करते. म्हणजे जो धर्मी आहे त्याला धर्म करते, जो धर्म आहे त्याला धर्मी बनवते. तसंच ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने असणारी माया, ती माया ब्रह्माच्या आश्रयाने राहून आकाशरूप कार्याला उत्पन्न करते. यद्यपि आकाश आहे धर्म, सत आहे धर्मी, पण ती माया जसं अघटित घटना आकाशाला उत्पन्न करते तसं आकाशाला बनवते ती धर्मी आणि सतला बनवते धर्म. ही माया बनवते. याचा अर्थ वस्तुतः तसं नाही असं उत्तर दिलं बरं का. धर्मधर्मित्वम व्यत्येन अवकल्पयेत. टीका. या माया सद्वस्तूंनाम ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आकाशम कल्पयती. सा प्रथमतः सद्व्योमनो अभेदम कल्पयित्वा. सर्वात पहिलं काय करते ती? सत आणि व्योम आकाशाचा काय करते? अभेद दाखवते. अभेदम तादात्म्य संपादन करविते. कल्पयित्वा पश्चात तद्धर्मधर्मी भावम वैपरीत्येन कल्पयती. नंतर धर्मधर्मी भावाला काय करते? ते विपरीत करते. अतः आकाशस्य सत्ता इति भानम उपपद्यते इत्यर्थ. म्हणून पूर्व पक्षाने जी शंका केली होती की आकाश सत्ता ही तुम्हाला अशी कशी काय प्रतीती येते मग? तर ही प्रतीती संगत होऊ शकते याचं उत्तर दिलं. ठीक. मायया वैपरीत्यम कथम कृतम इति आशंक्य आह. म्हणे का हो, मायया म्हणजे मायेने असा विपरीतपणा कथम कृतम कसं केला आहे बरं? अशी जर शंका असेल तर त्याचं उत्तर देतात. सतो व्योमत्वमापन्नम व्योम न सत्ताम तु लौकिकाः तार्किकाश्चावगच्छन्ति मायाया उचितं हि तत्. तार्किकाश्चावगच्छन्ति मायाया उचितं हि तत्. सतः व्योमत्वम् आपन्नं व्योम्नः सत्तां तु लौकिकाः तार्किकाः च अवगच्छन्ति मायायाः उचितं हि तत्. अन्वय पहा. लौकिकाः तु सतः व्योमत्वम् आपन्नं. सतः व्योमत्वम् आपन्नं. ठीक आहे ना. पुढे तार्किकाः च व्योम्नः सत्ताम् अवगच्छन्ति. ठीक आहे ना. तत् मायायाः उचितं हि. अर्थ पहा. काय अर्थ आहे की लौकिकाः लौकिक लोकामध्ये होतं म्हणे काय तर सत व्योमत्वम आपन्नम. सत असणारं जे ब्रह्म आहे तेच आकाश रूपाला प्राप्त झालं असं समजतात. सत असणारं रज्जूच काय झाली? सर्प रूपाला प्राप्त झाली. ब्रह्मच आकाश रूपाला प्राप्त झालं असं म्हणतात. लौकिका सत व्योमत्वमापन्नम. आणि तार्किक लोक मात्र नैयायिकाधिक जे लोक आहेत ते तार्किका व्योम्न सत्ताम आहे की नाही. ते काय म्हणतात की सत जे आहे तेच काही आकाश झालं नाही तर आकाशाची सत्ता असं म्हणतात. व्योम्न सत्ताम अवगच्छन्ति. आकाशाची सत्ता आहे असं ते जाणतात. तत् माया या उचितमी. आणि ती असं जी माया दाखवते ते मायेला उचितच आहे, कारण तिचं नावच काय आहे? माया. अघटित घटना दाखवणं हे तिचं कार्य आहे. एकाला एक दाखवते तर एकाला एक दाखवते, कुणाला सर्प दाखवते तर कुणाला भूरेषा दाखवते. त्याप्रमाणे ती माया लौकिक लोक काय समजतात की ते ब्रह्मच आकाशादी रूपाला प्राप्त झालेला आहे. तार्किकालिक म्हणतात तसं नाही, आकाशाची सत्ता आहे की नाही. नैयायिक मतानुसार सत्ता ही काय आहे? एक जाती आहे. आणि ती कुठे राहते? द्रव्य, गुण, कर्म 3 ठिकाणी राहते.
आणि म्हणून जसं घटस्य रूपम, घटाचं रूप, घटाच्या आश्रयाने गुण किंवा घटाची जाती, घटत्व जाती जशी घटाच्या ठिकाणी राहते, त्याप्रमाणे सत्ता ही जाती द्रव्य गुण कर्म यांच्या ठिकाणी राहते. यांच्या ठिकाणी राहते याचा अर्थ द्रव्य स्वरूप नाहीये. नैयायिकाच्या मतानुसार आत्मा हा सुद्धा कशात येतो? द्रव्याच्याच अंतर्गत आहे. जर समजा लौकिक लोकाप्रमाणे सतत आकाश आहे असं जर त्यांना म्हणायचं असतं तर त्यांनी द्रव्य गुण कर्माच्या ठिकाणी सत्ता राहते असं म्हटलं नसतं. अर्थात ते भेदाने उपदेश करतात ना, भेदाने उल्लेख करतात, आणि म्हणून ती माया आकाशाच्या ठिकाणी सत्ता आहे असं कोण समजतं? तार्किक लोक, नैयायिकाधिक लोक. म्हणजे ते नैयायिकादी लोक, तार्किकाधिक लोक सत्तेला आकाशाधिकापासून भिन्न समजतात, आणि काही लोक ते सद्ब्रह्मच आकाश रूपाला प्राप्त झालं असं समजतात. असं वेगवेगळं ही माया दाखवते असा अर्थ. टीका पहा. वस्तुतत्व विचारे क्रियमाणे, है ना, वस्तुतत्व विचारे क्रियमाणे मृद घटरूपत्वम इव सतः व्योमत्वम आपन्नम सद्वस्तुनः आकाशरूपत्वम प्राप्तम इति लौकिकाः प्राणिनः शास्त्रेषु मध्ये तार्किकाश्च तद्वैपरीत्येन व्योम्न गगनस्य धर्मिण सत्ताम सद्रूप धर्मजातींच अवगच्छन्ति नाम जानन्ति. बघा आता, वस्तुतत्व विचारे क्रियमाणे म्हणजे काय? वस्तूच्या यथार्थ स्वरूपाचा विचार करायला निघाला असता होतं काय की वस्तुतत्व विचारे क्रियमाणे मृद घटरूपत्वम इव, लोकामध्ये सामान्य लोक माती आणि घट यामध्ये काय व्यवहार समजतात की मातीच घट रूपाला प्राप्त झाली, तसा हा व्यवहार करतात. त्याचप्रमाणे सत असणारं ब्रह्म तेच आकाशादी रूपाला प्राप्त झालेलं आहे असं कोण समजतात? सामान्य लोक, लौकिक. सत व्योमत्वम आपन्नम, सत असणारं ब्रह्म तेच आकाशादी रूपाला प्राप्त झालेलं आहे. सद्वस्तुनः आकाश रूपत्वम प्राप्तम, सद्वस्तू असणारी ब्रह्म ते आकाश रूपाला प्राप्त झालं असं कोण समजतात? लौकिक लोक. इति लौकिकाः प्राणिनः, लौकिक लोक. किंवा जे मूळ ब्रह्माचाच परिणाम म्हणतात तेही असं समजतात, आहे की नाही. असेही काही लोक आहे शुद्ध अद्वैतवाले वैष्णवादिक लोक, ते म्हणतात काय होतं की ब्रह्म हेच काय आहे? परिणामाला प्राप्त झालेलं आहे. काय झालं? आणि शास्त्रामध्ये मात्र शास्त्रेषु मध्ये तार्किकाश्च, तार्किकाधिक तद्वैपरीत्येनं म्हणजे लौकिक लोक जशा रूपाने समजतात त्याच्याहून विपरीत, उलट्या रूपाने. तद्वैपरीत्येनं काय म्हणतात ते की व्योम्न शब्दाचा अर्थ केला गगनस्य, धर्मिणः सत्ताम सद्रूप धर्म जातीम अवगच्छन्ति, सद्रूप सत्ता ही जाती आहे असं जाणतात कोण? नैयायिकाधिक शास्त्रामध्ये. म्हणजे शास्त्र जाणणारे त्यापैकी काही लोक असं समजतात आणि लौकिक लोक असं समजतात. म्हणून अन्यस्य अन्यथा प्रतीती अनुपपन्ना इति आशंक्य मायाया इति. कदाचित कोणी शंका करेल, म्हणे का हो हे कसं काय असं तुम्ही म्हणता की एकाला असं हाय ब्रह्म आणि तेच काय होतं? लौकिक लोक समजतात आकाश रूपाला प्राप्त झालाय, आकाश रूपाने त्याची प्रतीती होते. तार्किक लोक वेगळं समजतात. म्हणजे अन्य वस्तू अन्य रूपाने प्रतीतीला येते, अनुभवाला येते, हे कसं? असं जर कोणी शंका करेल, उत्तर देतात म्हणून अन्यथा प्रतीती म्हणजे अन्य पदार्थाची अन्य रूपाने प्रतीती अनुपपन्ना अयोग्य आहे, अशी कल्पना करणं तुमची योग्य नाही. इथे अशी शंका घेऊन उत्तर देतात. काय उत्तर दिलं? मायाया इत्यादी पंक्तीच्या द्वारे श्लोकातल्या शब्दांनी उत्तर दिलं. काय की मायाया उचितम हि तत् विपरीत दर्शन हेतुत्व मायाया युक्तम इत्यर्थ. ते जे विपरीत दर्शन आहे, उलट दाखवणेपणा आहे, ते मायेच्या ठिकाणी योग्यच आहे. जी माया रज्जूच्या ठिकाणी रज्जूला सर्परूपाने दाखवू शकते, ती माया सत्स्वरूप असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी आकाशादी दाखवू शकत नाही असं नाही, दाखवते. माया विपरीत प्रतीती हेतुत्वम लौकिक न्याय प्रदर्शनेन स्पष्टीकरोते. म्हणजे तुम्ही आत्तावरच्या श्लोकामध्ये 64 नंबरच्या श्लोकामध्ये जे सांगितलं
ते ठीक आहे, पण एवढं आम्हाला स्पष्ट झालं नाही. काय स्पष्ट झालं नाही? की माया ही विपरीत दाखवू शकते असं जे तुम्ही म्हणाले ते आम्हाला उदाहरण देऊन त्याचं स्पष्टीकरण करा. सांगतात बघा, माया या विपरीत प्रतीती हेतुत्व, माया ही विपरीत प्रतीतीला, प्रतीती म्हणजे ज्ञान, विपरीत ज्ञान करून देण्याला कारणीभूत असते. ही गोष्ट लौकिक न्याय प्रदर्शनेन म्हणजे लोक प्रसिद्ध दृष्टांताच्या द्वारे स्पष्टीकरोती. कह स्पष्टीकरोती? बोला. ग्रंथकार विद्यारण्य मुनी स्पष्टीकरोती, स्पष्टीकरण करतात. ही गोष्ट आपल्याला कोण सांगू राहिले? टीकाकार आपल्याशी बोलतायत की मूळ ग्रंथ श्लोकातून विद्यारण्य स्वामी लौकिक लोकप्रसिद्ध असणारा दृष्टांत देऊन स्पष्टीकरण करतात. काय स्पष्टीकरण करणार आहेत? की माया ही विपरीत दाखवू कशी शकते ही गोष्ट दृष्टांत देऊन सांगणार आहे. यद्यथा वर्तते तस्य तथा त्वं भाति मानतः अन्यथा त्वं भ्रमेणेति न्यायोऽयं सार्वलौकिकः. यत् यथा वर्तते तस्य तथा त्वं भाति मानतः अन्यथा त्वं भ्रमेण इति न्यायः अयं सार्वलौकिकः. अन्वय पहा. यत् यथा वर्तते तस्य तथा त्वं मानतः भाति. ठीक आहे, खाली या. अन्यथा त्वं भ्रमेण इति अयं न्यायः सार्वलौकिकः. अर्थ पहा काय की यत् यथा वर्तते म्हणजे जी वस्तू जशी आहे है ना, तस्य तथात्वम तशाच स्वरूपात ती वस्तू मानत भाती, मानतनाम प्रमाणतः भाती, मातीनाम प्रतीतीला येते प्रमाणाच्या द्वारे. अर्थात प्रमाणाने जर वस्तूचं ज्ञान झालं तर वस्तू जशी आहे तशीच अनुभवाला येते, पण कशाने? प्रमाणाने. जर उदाहरणार्थ चक्षुरेंद्रिय प्रमाण आहे की नाही? कोणतं प्रमाण आहे? नाही, नेत्र आहे. कोणतं प्रमाण आहे? प्रत्यक्ष प्रमाण आहे. मग प्रत्यक्ष प्रमाणाने अयम घट, हा घट कळाला. जसा आहे तसंच कळालं की नाही? म्हणजे प्रमाणाच्या द्वारे ज्या वस्तूचं ज्ञान होतं ते जसं आहे तसं होतं. मग ठीक आहे, पुढं अन्यथात्वम भ्रमेण, पण ती वस्तू जशी आहे तशी जर भासत नसेल, वेगळ्या रूपाने भासत असेल, अन्यथात्व म्हणजे अयथार्थ रूपाने, अन्य रूपाने, ती ज्या स्वरूपात आहे त्याच्याहून वेगळ्या रूपाने ती जर प्रतीतीला येत असेल तर ती मात्र भ्रमेण, भ्रमाने. म्हणजे कसं काय हो? म्हणजे ही गोष्ट साऱ्यांनाच माहिती आहे, याला काही फार सांगायची गरज नाही आहे. अयम न्याय, अयम न्याय म्हणजे ही गोष्ट, ही घटना सार्वलौकिक, सर्व लोकांना माहिती आहे की नाही, असा अर्थ आहे. उदाहरण देऊन टीका सांगतात टीकाकार. यत् शुक्त्यादि, यथा यथानाम येन शुक्तिकादिरूपेण वर्तते तस्य तस्य शुक्तिकादेः तथात्वं तथात्वं शुक्त्यादिरूपत्वं प्रमाणतः स्फुरति. उदाहरण दिलंय बघा. समजा उदाहरणार्थ शुक्ती, शुक्ती म्हणजे शिंपला, वाळवंटामध्ये पडलेला जो शिंपला असतो ना तो शिंपला. हा कसा आहे? त्रिकोणी आहे. एका बाजूला चमचम करतो, एका बाजूला त्याची काळी पाट आहे की नाही, त्रिकोणी आहे ना. तर हे जे ज्ञान झालं हे कशाने? प्रमाणाने ज्ञान झालेलं आहे. कारण जसं आहे तसं ज्ञान होतं. हे कोणा कशाने होतं? प्रमाणाने होतं. तथात्वम शुक्त्यादी रूपत्वम प्रमाणातच स्फुरति. अन्यथात्वम, पण जेव्हा ती आपल्याला हातात घेतलेली नाही, दूर आहे, प्रखर किरण तिच्यावर पडलेले आहे, त्यावेळेस ज्ञान होतं. पण ते शुक्तिरूपाने ज्ञान होतं का? मग काय ज्ञान होतं? रजतत्व रूपाने ज्ञान होत आहे. मग आहे शुक्ती, वाटते रजत. मग अन्यथा रूपाने जी प्रतीती होते आहे ती कशाने? भ्रमाने प्रतीतीला येत आहे. लागला अर्थ? चला. अन्यथात्वम रजतादि रूपत्वम म्हणजे आहे शुक्ती, वाटतं रजत, तद भ्रमेण, भ्रमेण नाम भ्रांत्या प्रतिभाती, भ्रमाने प्रतीतीला येत आहे. अयम न्याय सर्व लोक प्रसिद्ध इत्यर्थ. हा न्याय हे सर्व लोकांना माहिती आहे. आता एक पुन्हा कदाचित थोडीशी शंका कोणाला येऊ शकते, म्हणजे असं कसं हो? ही गोष्ट बरोबर आहे की जी वस्तू जशी आहे
तशी प्रमाणाने कळते. प्रमाणाने वस्तूच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान होतं, प्रमाणाने होतं, मान्य आहे. पण जसं शुक्तीचं ज्ञान प्रत्यक्ष प्रमाण असणाऱ्या चक्षुरिंद्रियाने यथार्थ होतं, तसं रजत जेव्हा दिसतं त्या शुक्तीच्या ठिकाणी, मग ते काय आम्ही काय कानाने पाहतो का? नाही, ते तरी डोळ्यानेच पाहू राहिलं ना, आहे की नाही? मग तेही जर डोळ्याने दिसतंय, मग डोळा काय आहे? प्रत्यक्ष प्रमाण आहे. मग प्रत्यक्ष प्रमाणाने जर ज्ञान होऊ राहिलं तुम्हाला त्या रजताचं, मग ते का बरं यथार्थ होत नाही? हा प्रश्नच आहे की नाही? तर ह्याचं उत्तर पुढे येणार आहे, वृत्ती प्रभाकरातही आहे की नाही? आणि थोडक्यात इथेही सांगून जातो. काय होतं नेमकं की प्रमाणाची जी प्रवृत्ती आहे ती अधिष्ठानभूत असणारी जी शुक्ती, ती शुक्ती पाहण्यासाठी प्रमाणाची प्रवृत्ती आहे की नाही? अंतःकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियाच्या द्वारे निघून कुठे जाते? शुक्तीपर्यंत जाते, आहे की नाही? मग शुक्ती उपहित चैतन्याश्रित जी अविद्या आहे त्या अविद्येची निवृत्ती होऊ शकली नाही. शुक्ती उपहित चैतन्याश्रित जी अविद्या आहे, बघा दोन सांगितलंय की नाही? काय काय? एक म्हणजे बाह्य पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता आहे. तशा अनेक गोष्टीची आवश्यकता आहे, पण मुख्य दोन, एक तर प्रकाश आणि काय असावं लागतं? फलव्याप्ती, आहे की नाही? तर इथं जे आहे तर फल तर आहे आणि प्रकाशही आहे, परंतु एवढं असून सुद्धा मध्ये कोणताही प्रतिबंध येता कामा नये, आहे की नाही? मग आता जेवढी आवश्यकता प्रत्यक्ष होण्यासाठी जी सामुग्री पाहिजे होती ती सामुग्री कमी पडल्यामुळे वृत्तीच्या द्वारे वृत्ती काय करते? तत्त पदार्थोपही चैतन्याश्रित अविद्येची निवृत्ती करते. कोण? वृत्ती. आणि आभास काय करतो? त्याचं प्रकाशन करतो. पण त्या वृत्तीच्या द्वारे त्या अज्ञानाची निवृत्ती होऊ शकली नाही आणि मग ती अविद्या काय करते? पदार्थाला उत्पन्न करते. मग असं वाटतं माणसाला की चक्षुरादी इंद्रियानेच रजताधिकाचं ज्ञान होत आहे, पण रजताचं ज्ञान, इदम अंशाचं ज्ञान चक्षुरिंद्रियाने होत आहे, प्रत्यक्ष प्रमाणाने होत आहे. परंतु हे जे आहे रजताचं प्रकाशन मात्र वृत्ती उपहित चैतन्य, वृत्तीमध्ये प्रतिफलित जे चैतन्य आहे त्याच्याद्वारे रजताचं प्रकाशन होत नाही, तर अविद्या वृत्तीमध्ये प्रतिफलित जे चैतन्य आहे त्याच्याद्वारे त्याचं प्रकाशन होत आहे. आणि म्हणून ते प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय, भ्रमाची वस्तू ही प्रमाणाचा विषय नसते, तर अविद्या वृत्तीचा विषय असते. प्रमाणाचा विषय वाटतं ते भ्रमाने, पण प्रमाणाचा विषय अध्यस्त पदार्थ नसतो, तो अविद्या वृत्तीचा विषय असतो. सविस्तर चर्चा येईल तुम्हाला पुन्हा कधी. पुढे एवं भ्रांत्या विपरीत प्रतिभानम दर्शयित्वा, झालं नाही? अशा रीतीने भ्रांत्या विपरीत प्रतिभानम दर्शयित्वा तन्निवृत्ती उपायम आह. अशा रीतीने भ्रांतीने विपरीत प्रतीती येते ही दाखवून त्या भ्रमाने दिसणाऱ्या वस्तूची निवृत्ती कशी होईल, त्याच्या निवृत्तीचा उपाय काय आहे, तो उपाय आता सांगतात. एवं श्रुती विचारात प्राक यथा यद्वस्तु भासते विचारेण विपर्येति ततस्तच्चिन्त्यतां वियत्. एवं श्रुति विचारात प्राक यथा यद्वस्तु भासते विचारेण विपर्येति ततः तच्चिन्त्यतां वियत्. अन्वय पहा. एवं श्रुति विचारात प्राक यद्वस्तु यथा भासते, ठीक है ना, विचारेण विपर्येति ततः वियत् चिन्त्यताम. अर्थ पहा काय की एवं अशा रीतीने श्रुती विचारात प्राक, श्रुतीचा विचार करण्याच्या अगोदर काय की यद्वस्तू यथा भासते, यद्वस्तू जी वस्तू जशी भासते, यद्वस्तू ब्रह्मवस्तू यथा भासते व्योमरूपेण भासते. श्रुतीचा विचार करण्याच्या अगोदर वस्तुता सर्व काय आहे? एकमेव अद्वितीय ब्रह्मच आहे, पण ते ब्रह्म न भासता काय होतं? विचार करण्याच्या अगोदर हे सारं आकाशादी रूपाने भासित होत आहे की नाही? तेच दिलं आहे
की यद वस्तू यथा भासते, मग विचारेण विपर्येती, पण विचार केला असता ते विपरीत होतं, आहे की नाही. दोरीवर भासणारा सर्प दोरीचं ज्ञान होण्याच्या अगोदर काय रूपाने भासतोय तो सर्प? दोरी सर्प रूपाने भासताय, सर्प भासतोय. पण जेव्हा आपण त्याचा विचार करू, दोरीचं ज्ञान होईल, तेव्हा मात्र विपर्येती. विपर्येती म्हणजे सर्प हा सर्प रूपाने, दोरी ही सर्प रूपाने न भासता दोरी ही दोरी रूपाने भासणार आहे. दोरी ही दोरी रूपाने भासेल, पण केव्हा विचार करू तेव्हा. तसं हे जगत सुद्धा जगत रूपाने न भासता हे सारं ब्रह्मरूपाने भासणार आहे, पण केव्हा? विचारेण विपर्येती, असं आहे. विचार तत म्हणून वियत चिंत्यताम, आणि म्हणून वियत जे आकाश त्याचं चिंतन केलं पाहिजे. वियत शब्दाचं उपलक्षण करून संपूर्ण जगत. टीका. एवं उक्तेन प्रकारेण श्रुती विचारात प्राक श्रुत्यर्थ विचारात पूर्वम यद्वस्तु यद सद्रूपम ब्रह्म भ्रांत्या यथा यथानाम येन गगनादिरूपेण वर्तते. लागलं ना अर्थ? केवळ मुक्तेन प्रकारेण, अशा रीतीने आतापर्यंत सांगितलेल्या प्रकारानुसार श्रुती विचारात प्राक, श्रुतीचा विचार करण्याच्या अगोदर यद्वस्तू म्हणजे यत असणार सत्स्वरूप असणारं ब्रह्म भ्रांतीने यथानाम येन गगनादिरूपेण वर्तते, गगन रूपाने भासत आहे. तत् ब्रह्म तत् श्रुत्यर्थ पर्यालोचनेन विपर्येती, श्रुत्यर्थाचा श्रुतीच्या अर्थाचं पर्यालोचन केलं तर विपरीत भावाला ते प्राप्त होईल. म्हणजे काय होईल? हो, गगनादि भावम परित्यज्य सद्रूपम ब्रह्म एव भवती. गगनादि भाव गगनादि रूपाने न भासता ते काय भासल? की ब्रह्मरूपानेच भासणार आहे. ततः म्हणून श्रुती विचारेण वस्तू याथात्म दर्शन संभवात तद्वियत चिंत्यताम विचार्यताम इत्यर्थ. म्हणून श्रुती विचाराच्या द्वारे वस्तूचं याथात्म दर्शन होऊ शकतं, आणि म्हणून ते जे वियत आकाशाधिक आहे त्याचा विचार केला पाहिजे. त्याचा विचार केला पाहिजे म्हणजे काय? की सत पासून ते पृथक आहे असा निश्चय केला पाहिजे, हा अर्थ आहे. आणि हे सांगण्यासाठीच हा विचार चालू आहे की जे ब्रह्म आहे ते एक स्वभावान आहे, आकाश हे द्विस्वभावान आहे. हा विचार चालू आहे कशासाठी? पुढे येऊ राहिले ते 4 श्लोक की आकाशाधिकापासून ब्रह्म हे पृथक आहे, हा निश्चय करून द्यायचा आहे. वित्ते सांगतात विचार स्वरूपम एव दर्शयती. म्हणजे ठीक आहे, तुम्ही विचार करायला सांगितला, पण कसा विचार करायचा? आणि त्या विचाराचं स्वरूप काय आहे हे तरी आम्हाला सांगा. नाही तर 6 महिने विचार करून सुद्धा म्हशीच्या शिंगात अडकावं लागतं. तसं होऊ नये म्हणून विचाराचं स्वरूप काय, कशाचा विचार करायचा नेमका, ते आता ग्रंथकार इथं देत आहेत. भिन्ने वियत सती शब्द भेदात बुद्धेश्च भेदतः वायवादिष्वनुवृत्तं सन् न तु योमेति भेदधी. भिन्ने वियत सती शब्दभेदात बुद्धेश्च भेदतः वायवादिषु अनुवृत्तम सत् न तु व्योम इति भेदधी. अन्वय पहा. वियत सती भिन्ने शब्दभेदात बुद्धेश्च भेदतः वायवादिषु सत् अनुवृत्तम ठीक आहे ना, तू किंवा व्योम तू न इति भेदधी. विचाराचं स्वरूप सांगितलं बरं का. बघा आता सर्वात पहिलं प्रतिज्ञात्मक वाक्य कोणतं? वियत सती भिन्ने. वियतनाम आकाश, सतनाम ब्रह्म, हे दोन्ही भिन्न भिन्न आहेत. कशावरून? हेतू काय आहे? शब्दभेदात बुद्धेश्च भेदत. शब्दभेदात शब्द भिन्न भिन्न आहे. एकासाठी सत शब्द आहे, एकासाठी वियत शब्द आहे. दोघाला भिन्न भिन्न शब्द आहे. आणि भिन्न भिन्न शब्दाने सांगितल्या जाणाऱ्या 2 वस्तू एक असू शकत नाही जर ते शब्द पर्यायवाची नसतील तर. जसं उदाहरणार्थ आता घट आहे आणि पट आहे.
आता घट एक शब्द आहे, पट एक शब्द आहे. घट शब्दाने घट बोलला जातो, पट शब्दाने पट बोलला जातो. आणि घट आणि पट हे दोन्ही शब्द पर्याय शब्द आहे का? पर्याय शब्द बी नाही आहे. आणि म्हणून या दोन शब्दाच्या द्वारे सांगितल्या जाणाऱ्या दोन वस्तू कशा आहेत? भिन्न भिन्न आहेत. हा, जर पर्यायवाची शब्द असेल तर तिथं हा नियम लागू नाही आहे. आता इथं वियत आणि सत हे दोन्ही पर्यायवाची शब्द आहे का? जसं उदाहरणार्थ जल कपडा आहे, पट आणि वस्त्र. पट, वस्त्र, कपडा आहे की नाही, भरपूर नावं आहेत. तर पट आणि वस्त्र हे जरी दोन शब्द भिन्न भिन्न असले आहे की नाही, पण अर्थ मात्र ठीक आहे. मग म्हणे का शब्द तर भिन्न आहे, कुठं अर्थात भेद आहे? अरे बाबा, पण वस्त्र, पट हे काय आहेत? पर्यायवाची शब्द आहे. जिथं पर्यायवाची शब्द असतात तिथं तो नियम लागू नाही आहे. नियम कुठं लागू आहे? की शब्द पर्यायवाची नाहीत, शब्द भिन्न भिन्न दोन आहे. मग अशा दोन शब्दाच्या द्वारे सांगितल्या जाणारी वस्तू ही एक नसते, भिन्न भिन्न असते. हा येतो दिला. मग आता वियत आणि सत हे दोन शब्द आहे. सत आणि वियत या हे दोन शब्द पर्यायवाचे आहेत का? नाही. आणि जर पर्यायवाची नाही, भिन्न भिन्न शब्द आहे, तर या भिन्न भिन्न दोन शब्दाच्या द्वारे सांगितल्या जाणाऱ्या दोन वस्तू एक होऊ शकत नाही. अर्थात सत वेगळं आणि वियत म्हणजे आकाश वेगळं, तेच दिलं आहे. दुसरा हेतू दिलाय बुद्धेश्च भेदत. बुद्धिभेदात, बुद्धी म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा भेद आहे की नाही. एक घटाकार वृत्ती आहे, एक पटाकार वृत्ती आहे. दोन वृत्तीचे विषय दोन आहे. आणि दोन वृत्तीचे विषय जर दोन असतील तर अशा वेळेस त्या दोन वस्तू एक होऊ शकत नाही. एक सत आहे आणि एक व्योम आहे, वियत आहे. दोन बुद्धी आहे आणि म्हणून ते दोन वस्तू एक होऊ शकत नाही. हेतू दिलाय बघा. वियत सती भिन्नी शब्दभेदात बुद्धेश्च भेदतः. आणि मग पुढं वायवादीषु सत अनुवृत्तम. आता युक्तीने पण सांगतात आणखीन दुसऱ्या काय, वायू इत्यादिकामध्ये सतची काय आहे? अनुवृत्ती आहे की नाही. कसं बघा, आता मागेल ना आकाश असती, तर सत आकाशात अनुभूत आहे की नाही. मग आकाशाच्या पुढचं कार्य वायू, वायू असती, जलम असती, पृथ्वी असती, असं असती पण सतपणा साऱ्यामध्ये अनुसूत आहे की नाही. जर सत आणि आकाश एकच असतं तर जसं सच्ची अनुवृत्ती वायूमध्ये होत आहे, तसं वियत जे आकाश त्याची अनुवृत्ती वायूमध्ये झाली असती. पण होते का? याचा अर्थ सत वेगळा आहे आणि वियत वेगळा आहे. वायवादिषु सत अनुवृत्तम तू नाम परंतु व्योम न. आकाशाची अनुवृत्ती होत नाही. इति भेददी. ही काय आहे? भेददी. या श्लोकाच्या उत्तरार्धाने, श्लोकाच्या पूर्वार्धात दोघाचा भेद सांगण्यासाठी जो हेतू दिला, बुद्धिष्ट भेदत. बुद्धिष्ट भेदत या हेतूचा विस्तार श्लोकाच्या उत्तरार्धाने केला आहे. बुद्धी भिन्न भिन्न आहे आणि म्हणून दोन्ही भिन्न भिन्न आहे. हा हेतू दिला की नाही. वियत आणि सत दोन भिन्न भिन्न हे सांगण्यासाठी दोन हेतू दिले इथं. शब्दभेदात बुद्धिष्ट भेदत. तर बुद्धी भिन्न भिन्न आहे हे कसं? तर हे सांगण्यासाठी हा विस्तार केला. वायवादिषु अनुवृत्तम सत न तु व्योम इति भेददी. वायू इत्यादिकामध्ये सतची अनुवृत्ती होते, अर्थात सत विषयक बुद्धी वेगळी आहे ना, आणि आकाश विषयक बुद्धी वेगळी आहे. आणि बुद्धीचा भेद आहे म्हणून सत आणि आकाश हे भिन्न भिन्न आहे. चला ठीक आहे. भिन्न इति प्रतिज्ञार्थे हेतुम आह. भिन्न भिन्न हा जो प्रतिज्ञा केलेली आहे त्याच्यासाठी हेतू दिले. शब्दभेदात बुद्धिभेदतः. वियत सत शब्दयोः अपर्यायत्वात इत्यर्थ दिलं बघा इथं. वियत आणि सत शब्द काय आहे? अपर्याय, पर्यायवाची नाहीत. हेत्वंतरमा दुसरा हेतू बुद्धेश्च भेदतः तम एव हेतून विशदयती. बुद्धेश्च भेदत हा जो हेतू आहे त्याचा विस्तार करतात टीका श्लोकाच्या उत्तरार्धाने, त्याचं स्पष्टीकरण करतात टीकाकार. यद वायवादिषु भूतेषु सन्वायु सत्तेज इति एवं प्रकारेण अनुवृत्तम भासते व्योमतु न एवं भासते इति यद ज्ञानम सा भेददी भेदबुद्धी इत्यर्थः. लागला अर्थ बघा आता काय की यत म्हणजे सत जे आहे ते वायू इत्यादी भूतांमध्ये सत वायू सत तेज अशा प्रकाराने सतची काय आहे? अनुवृत्ती आहे. आणि आकाशाची अनुवृत्ती आहे का? नाही. व्योमतु एवं न भासते इति यद ज्ञानम. असं जे ज्ञान आहे ते ज्ञान भिन्न भिन्न आहे आणि भिन्न भिन्न ज्ञान आहे म्हणून सत वेगळं आणि आकाश वेगळं. चला पुढे. एवं सद आकाशयो भेदम प्रसाद्य व्योम्न सत्ता इति भ्रांत्या प्रतीतस्य
धर्मी धर्मभावस्य विचारेण व्यत्ययम दर्शयते. बघा आता एवं अशा रीतीने सत आणि आकाश या दोघांचा भेद सिद्ध करून पुढे मागावतो ना की व्योमन सत्ता आकाशच सत्ता, यामध्ये धर्मी म्हणून कोण भासतो? आकाश, आणि धर्म म्हणून कोण भासतो? सत्ता. तर व्योमन सत्ता इति भ्रांत्या प्रतीतस्य, भ्रमाने प्रतीत होणारा जो धर्मी भाव त्याचं विचार केला असता व्यत्ययम दर्शयती, विचाराने ते विपरीत होतात. ही गोष्ट आता ग्रंथकार दाखवतात. सद्वस्त्वधिकवृत्तित्वात् धर्मियोम्नस्तु धर्मता धिया सतः पृथक्कारे ब्रूहि व्योम किमात्मकम्. सद्वस्तु अधिकवृत्तित्वात् धर्मी व्योम्न तु धर्मता धिया सतः पृथक्कारे व्योम कियात्मकम ब्रूहि. बघा आता सद्वस्तु अधिकवृत्तित्वात् धर्मी, सद्वस्तू जी आहे ती अधिक देशात राहत असल्यामुळे, अधिक ठिकाणी राहत असल्यामुळे ते काय आहे? धर्मी. म्हणजे कसं काय अधिक देशात? की सत हे कुठं आहे? आकाशाच्या ठिकाणी पण आहे. सत वायू, सत तेज, अशा रूपाने सत 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 हे सर्व ठिकाणी आहे. आणि वियत हे फक्त वियतच आहे. वियतची प्रतीती वायूमध्ये आहे का? नाही आहे. ते कमी देशात आहे, म्हणून तो धर्म आहे. वियत हे धर्म आहे आणि अधिक देशात असल्यामुळे सत हा धर्मी आहे. सद्वस्तू अधिक वृत्तित्वा धर्मी व्योमन तू धर्मता, आणि व्योम जे आहे त्याच्या ठिकाणी धर्मता आहे, आधेयता आहे, आश्रितपणा आहे. कोणाच ठिकाणी? व्योम आकाशाच्या ठिकाणी. धिया सत पृथक्कारे, धिया नाम बुद्धीच्या द्वारे सतहून आकाशाला पृथक केलं असता मग म्हणे का हो? व्योम किमात्मकम ब्रूहि. पूर्व पक्षी शंका करतो की त्या सतापासून तुम्ही आकाशाला काय केलं? पृथक केलं, वेगळं केलं. आणि जर वेगळं केलं मग ते आकाश किम स्वरूप आहे? काय स्वरूप आहे ते आता आम्हाला सांगा. ठीक आहे. रूपरसादिषु अनुवृत्तस्य द्रव्यस्य इव आकाशवायवादिषु अनुवृत्तस्य सतः धर्मित्वम् रसादिव्यगावृत्तस्य रूपस्य इव वायवादिव्यगावृत्तस्य नवस धर्मत्वम् इत्यर्थः. बघा आता धर्मी कोण, धर्म कोण याचं चिंतन देऊ राहिले. रूपरसादिषु अनुवृत्तस्य द्रव्यस्य इव, रूप, रस, स्पर्श, गंध इत्यादी जे गुण आहे त्या साऱ्या गुणामध्ये अनुवृत्त कोण आहे? द्रव्य. बरं का? मग अनुवृत्त असणारं द्रव्य जसं द्रव्यस्थिव त्याप्रमाणे आकाशवायवादिषु अनुवृत्तस्य सत धर्मत्वम, त्याप्रमाणे आकाश वायू इत्यादिकामध्ये अनुवृत्त असणारा सत हा काय आहे? धर्मी आहे. म्हणजे कळालं नाही हो? कसं काय कळलं? बघा आता रूप रसादिषु अनुवृत्तस्य द्रव्यस्य, रूप रस इत्यादिकामध्ये अनुवृत्त आहे म्हणे कोण? द्रव्य. हे कसं काय आहे का नाही? तर बघा जसं उदाहरणार्थ रूप आहे, घटाचं रूप किंवा घटाचा स्पर्श घ्या, रक्त रूप घ्या, पीत रूप घ्या, कोणता एखादा स्पर्श घ्या. तर घटाच्या ठिकाणी रूप आहे की नाही? पटाच्या ठिकाणी रस आहे की नाही? आहे की नाही? फलाच्या ठिकाणी रस आहे की नाही? कोणतंही द्रव्य घ्या, वायूच्या ठिकाणी स्पर्श आहे की नाही? पण त्या स्पर्शाधिकाची प्रतीती येत असताना केवळ तुम्ही असं म्हणू शकत नाही. आहे की नाही? प्रतीती कशी येते माहिती का? रूपवान घट, घटाची जेव्हा प्रतीती येते रूपासहित काय प्रतीती? रूपवान घट, रसवान घट, स्पर्शवान पट. तर मग स्पर्शवाला पट आहे, रूपवाला घट आहे, रूपवाला मठ आहे. तर साऱ्या ठिकाणी आता रूपवाला घट आहे आणि रसवाला फल आहे. लक्षात घ्या, रूपवाला घट आहे आणि स्पर्शवाला रसवाला कोण आहे? फल आहे. मग आता जिथं रूपाची प्रतीती आहे, जिथं रूप आहे तिथं रसाची प्रतीती आली का? नाही आली. रस तिथं जरी असला पण प्रतीती नाही ना. मग रसाची प्रतीती जिथं येऊ राहिली तिथं रूपाची येते का? पण इथं घट आणि तिथं फल दोन्ही द्रव्य आहे की नाही? मग रूप रस इत्यादिकाची प्रतीतीमध्ये द्रव्य हे काय झालं? अनुस्यूत झालं. मग अनुस्यूत असणारं जे द्रव्य आहे, अनुस्यूत म्हणजे अधिक वृत्तीत जे आहे, अधिक ठिकाणी जे आहे द्रव्य, तो झाला धर्मी. आणि रूप रस हे त्याच्या ठिकाणी झाले धर्म. धर्म म्हणजे आधेय, आणि आधार झाला, अधिकरण झालं द्रव्य. जसं इथं तसं. हे झालं उदाहरण.
तर रूपरसादिषु अनुवृत्तस्य द्रव्यस्य इव आकाशवायवादिषु अनुवृत्तस्य आकाशवायू इत्यादिकामध्ये अनुवृत्त कोण आहे? सत. जे अनुवृत्त असतं ते अधिक देशात असतं आणि जे अधिक देशात असतं तो असतो धर्मी. आणि म्हणून सत हा आहे धर्मी आणि आकाश अधिक हे झाले धर्म. धर्म शब्दाने ते घ्यायचं आधेय. आधेय आहेत, आश्रित आहेत आकाशाधिक असा अर्थ. सत धर्मित्वम. आणि रसादिभ्य व्यावृत्तस्य रूपस्य इव रसादिकाहून व्यावृत्त असणारं रूप हे जसे धर्म आहेत आधेय आहेत, कारण रूपाची प्रतीती तेव्हा रसाची नाही, रसाची प्रतीती तेव्हा हे व्यावृत्त आहे की परस्परात. परस्परात व्यावृत्त असणारे रूप रसादी यांच्या ठिकाणी जसं धर्मत्व आहे आधेयत्व आहे तसं वायू वियत हे परस्परामध्ये व्यावृत्त आहे आणि परस्परामध्ये व्यावृत्त असणाऱ्या वायू वियत इत्यादिकाच्या ठिकाणी काय आहे? धर्मत्व आहे, आधेयत्व आहे. व्यावृत्तस्य रूपस्य व वायवादिभ्य व्यावृत्तस्य नवस धर्मत्व इत्यर्थ. लागला अर्थ पुढे. ननु तरी घटात भिन्न रूपस्य यथा वास्तवत्वम तथा सत भिन्नस्य नवस अपि स्यात् इति आशंक्य सद्व्यतिरिक्तस्य नवस दुर्निरूपत्वात् मैवम इति आह. बघा आता ननुनी शंका करतोय पूर्वपक्षी. पूर्वपक्षी काय म्हणतो की उदाहरण जसं तुम्ही दिलं आम्हाला घटाचं आणि रूपाचं, तर घटात भिन्नस्य रूपस्य घटाहून भिन्न कोण आहे? रूप. मान्य आहे, रूप हे गुण आहे, घट हा द्रव्य आहे, दोघं भिन्न भिन्न आहे, काही हरकत नाही. पण घटाहून भिन्न असणारं रूप जसं वास्तविक आहे, वास्तविक म्हणजे व्यवहारामध्ये वास्तविक आहे, जसं घट आहे की नाही, वास्तविक आहे की नाही व्यवहारामध्ये. का घटाचा बाद होतो रूप तसंच राहतं असं आहे का? बाद होईल तर दोघाचा होईल आणि व्यवहार होईल तर दोघाचा होईल. म्हणून व्यवहारात जसं रूप देखील वास्तव आहे, जे घटावून भिन्न आहे तरी सुद्धा ते रूप वास्तव आहे, त्याप्रमाणे सत भिन्नसे नभस सत असणारं जे ब्रह्म त्याच्याहून भिन्न सांगितलं तुम्ही कोण? वियत, नभ, आकाश, गगन हे काय आहे? सताहून भिन्न आहे. मग सताहून भिन्न असणारं नभ ते सुद्धा वास्तव झालं पाहिजे. ब्रह्मासारखी त्याची सत्ता असली पाहिजे. जशी रूपाची सत्ता घटाप्रमाणे आहे तशी सतोन भिन्न असणाऱ्या वियतची सत्ता सुद्धा त्या सत्प्रमाणे झाली पाहिजे. आहे का मग तशी? नाही हो आणि अशी नाही आहे. का नाही आहे सांगतात बघा आता. नभस अपि स्यात् सत भिन्नस्य नभस अपि स्यात् इति आशंक्य उत्तर देतात. सद्व्यतिरिक्तस्य नभस दुर्निरूपत्वात् मैवम. अहो की सद्गुण व्यतिरिक्त असणार जो नभ आहे त्याचं निरूपण करणंच मुळात कठीण आहे. म्हणजे त्याचं निरूपणच करता येत नाही. ते वास्तव आहे अवास्तव हे बोलायचाच प्रश्न कुठे राहतो. म्हणे वा निरूपण करता येत म्हणजे कसं काय? निरूपण आता हे वियत आहे किंवा आकाशाच्या ठिकाणी प्रतिनिरूप शब्द आहे, निरूपण तर होऊच राहिलं. कसं काय तुम्ही त्याला दुर्निरूप आहे म्हणतात? त्याचं निरूपण करता येत नाही किंवा निरूपण करणं त्याचं कठीण आहे हे कसं काय बोलता? हा प्रश्न आहे की नाही? तर त्या आकाशाचं निरूपण करणं कसं कठीण आहे ही गोष्ट सांगतात पुढे. दूरनिरूपत्वम असिद्धम इति शंकते. पूर्वपक्षी शंका घेतो की दूरनिरूपण करणं हे कठीण आहे जे तुम्ही म्हणता ते तुमचं म्हणणं बरोबर नाही. अवकाशात्मकं तच्चेत् दसप्तदिति चिन्त्यताम् भिन्नं सतो सच्चनेति वक्षि चेद्विहातिस्तव. अवकाशात्मकं तत् चेत् असत् तत् इति चिन्त्यताम् भिन्नं सतः असच्च न इति वक्षि चेत् विहाति